श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 34. रुद्राध्याय महात्म्य. राजपुत्रांना जीवदान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणते दाम्पत्यशे ऐसा पराशर ऋषी तया काश्मीर राजाशे अशी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे विस्तारोणी सुधावायाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषोनी. तो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडून ओझ्या विनोतसे परियसा. राजा म्हणे ऋषीश्वराशी स्वामी निरोपिले आम्हाशी पुण्य घडले आत्मजाशी. रुद्राक्ष धारणे करून या पूर्वजन्मी अज्ञानेशी रुद्राक्ष बांधिले तेने वैशी. त्या पुण्यदशाईशी प्राप्त झाली स्वामिया. ज्ञानवंत आता जाण करती रुद्राक्ष धारण. पुढे याचे लक्षण कोणे बरी वर्ततील भूतभविष्य वर्तमाने त्रिकालज्ञ. तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारुणे माझे मंत्री कुमाराचे एकूणी रायाचे वजन. सांगे ऋषी विस्तारुण दोघे कुमाराचे लक्षण अपूर्व ऐशे परियसा. ऋषी म्हणे रायाशी पुत्र भविष्य उसशे एकूणी दुःख पावशे कवने परी सांगावे. राव विनवी तये वेळी निरोपावे सकळी. उवाय करशी तत्काळी दुःखा वेगळा तुझी करशी. एकूणी ऋषीश्वर सांगता झाला विस्तार. एक राजा तुझा कुमार 12 वर्ष आयुष्यशे. तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7. 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी परियसा. ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षणी. करता झाला रुदन अनेक परे दुःख करीत. ऐकोनी राजा तये वेळे लागला ऋषीच्या चरणकमळे. राखे राखे तपोबळी शरणांगत मी तुझा. नाना परी गहिवरत मुनीश्वराचे चरण धरित. विनवतशी स्त्रियासहित काय करावे म्हणून या. दयानिधी ऋषेश्वरू सांगता झाला विचारू. शरण रिगावे जगद्गुरु उमाकांत शिवाशी. मनीचे भय त्याजुनी असावे आता शिवध्याने. तो राखील शूलपाणी आराधावे तया ते. जिंकावया काळाशी उपाय असे परियशी. सांगेन तुझ्या विस्तारेशी एक चित्ते अवधारा. स्वर्ग मृत्यू पाताळाशी देव एक ओमकेशी. निष्कलंक प्रियशी चिदानंद स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत रजोगुण ब्रह्मसुजित सृष्टी करणारे समर्थ. वेद चारे निमाले तया चतुर्वेदाशी. दिदले तया विरंचीशी. आत्मतत्वसंग्रहाशी ठेविली होती उपनिषदे. भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदासार. रुद्राध्याय सुंदर दिला तया विरंचीशी. रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अनुपमा. यात नाश नाही जाणा अवयव असे परियसा. पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विख्यात. ब्रह्माने चतुर्मुख विश्व सुजिले वेदमते. तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनेका. वदन दक्षिण कर्ण एका. अजुर्वेद निरोपिला तया अजुर्वेदात उपनिषदा सारख्यात. रुद्राध्याय विस्तारात सांगे ब्रह्मा मुनिवराशी. समस्त देव ऋषीशी मरीची अत्रि परियेशी. अनेक सकळ देवाशी सांगे ब्रह्मा ते वेळी. तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्याधिका. त्याचे शिष्य एके पुढे एका आपल्या शिष्या शिकविले. त्याहुनी नाही अनेक मंत्र त्वरित तप साध्य होत. चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित परियसा. नाना परीची पातके केली असती अनेके. रुद्रजाप्य समीके भस्म होती परियसा. अनेक एक नवल केले ब्रह्मदेवे सृष्टी रचिले. वेद तीर्थ असे भले स्तनपान करावे. त्याने कर्म परिहरती संसार होय निष्कृती. जे जन श्रीगुरु भजती ते तरती भवसागर. सुकृत अथवा दुष्कृत जे जे कीजे आपले हित. जैसे पेरिले असले शेत तिची उगवे परियसा. सृष्टी धर्म प्रवृत्तीशी ब्रह्मा रचिले परियशी. आपले वृक्षपुष्टीशी धर्माधर्म उपजीवी. जे जन धर्म करती यह पर्य सौख्य पावती. जे अधर्म रहाटती पापरूपी तेची जाणा. काम क्रोध लोभ जाणा मत्सर दंभ परिपूर्ण अधर्माचे सुत जाणा. इतुके नरक नायक गुरु तल्पंग सुरापाणी. कामुक जे परिपूर्णी स्वरूप अंतकरणी तेची प्रधान नरकाते. क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का. ब्रह्महत्यादी पातका कन्या विग्रही जे जन
इतके क्रोधापासून उद्भव झाले म्हणून पुत्र झाले, या कारणे क्रोध सुत तया म्हणते. देवद्वल स्वहरण देखा, ब्रह्मस्व घेऊन नेदी दुका, सुवर्ण तस्कर एका, लोभपुत्र तया नाम, अशा पातकाशी यम निरोपिले परियशी. तुम्ही जाऊन मृत्यूलोकाशी रहाटी, करणे आपुले गुणे. तुम्हा सवे भृत्य देखा, देईन सर्व उपपातका, सकळ पाठवावे नरका, जे जन सती भूमीवरी. यमाची आज्ञा घेऊन आले पातके मेंदीने, रुद्र जप त्याते देखोने पळून गेली परियसा. जाऊन या यमप्रती महापातकी विनविती गेली होती, आम्हाक्षी ते भयचकित होऊन आलो. जय जयाजी यमराया, आम्ही पावलो महाभार्या किंकर धनुनी. तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी, आम्ही तुमचे आज्ञाधारक निरोपे गेलो धरित्री पोळलो होतो. वही पुत्री रुद्रजप एकोणी, क्षितीवरी रहा वयाशी, शक्ती नाही आम्हाशी, पाहता रुद्रजपाशी पडलो आम्ही स्वामिया. ग्रोमी खेटी नदी तीरी, वस्ती द्विज महानगरी, देवालयी पुण्यक्षेत्री, रुद्रजप करताती. कौनेपरी आम्हा गती, जाऊ न सके आम्हाक्षिती, रुद्रजप जन करिताती. तया ग्रामा जाऊ न सके, आम्ही जातो नरापाशी, वर्तबितू पातकाशी. होती नर महादोषी, मिती नाही परियसा. परायचित्त सहस्रेशी, जो का नव्हे पुण्यपुरुषी, तैसा द्विजपरियेशी पुण्यवंत होतसे. एखादे समय भक्तीशी म्हणती रुद्र अध्यायाशी, तो होतो पुण्यराशी, पाहता त्याशी भय वाटे. तैसे पापी महाघोर, पुण्यवंत होतो नर, भूमीवरी कैसे आचार, आम्हा कष्ट होतसे. काळकुट्ट महाविष, रुद्रजाप्य आम्हा देशे, शक्ती नाही आम्हाशी, भूमीवरी जावया. रुद्रजाप्य विषयाशी शमन करावया, शक्ती होशी. रक्षका रक्षका आम्हाशी विनविता ती पातुके. इतके बोलती पातके एकोणी, यम माथा तुके, कोपे निघाला तवके. ब्रह्मलोकादेवेरी जाऊन या ब्रह्मापाशी, विनवी यम तयाशी. जय जयाजी कमळवाशी, सृष्टिकारी चतुर्मुखा, आम्ही तुझे शरणांगत, तुझे आज्ञे कार्य करीत. पापी नराते अनेक, नरकाल या कारणे. महापातकी नराशी आणू पाठवितो भृत्याशी, पातकी होय पुण्यराशी. रुद्र जप करून या समस्त जाती स्वर्गाशी, महापातकी अतिदोषी. नाश केला पातकाशी, शून्य झाले नरकालय, नरक शून्य झाले सकळ. माझे राज्य निष्कलंक, समस्त झाले कैवल्य, उत्पत्ती राहिली स्वामिया. याती उपाय करवयाशी, देवा तू समर्थ होशी. राखे राखे आम्हाशी, राज्य गेली स्वामिया. तुम्ही होणे मनुष्याशी, स्वामित्व दिदले भरवशे. रुद्र अध्याय निधानेशे, कसा साधना दिली तर, या कारणे मनुष्य अलोकी नाही पापलेश. रुद्रजपे विशेष, पातके झडते अनेक. येणे परी यमदेका, विनविता झाला चतुर्मुखा. प्रवृत्तर देतसे का ब्रह्मदेव यमाशी, अभक्तीने दुर्मदेशी रुद्रजप करती याशी. अज्ञान लोक तामशी, उभयांना निजूनी पडती नर. त्याते अधिक पापे घडती, ती दंडावेत वा तुरिती. जो का भावार्थ पडती, तो वा सर्वदा वर्जावे. बाधू नका तुम्ही एक, सांगावे असे पातका. रुद्रजपे पुण्यविषेका, जे जन पडती भक्तीशी. पूर्वजन्मी पापे करती, अल्पयुष्य होऊन उपजती. तया पापा होय निष्कृती, रुद्र जपे करून या. तैसा अल्प ईश्वनर रुद्र जप करिता बरे. पापे जाते निर्धारे, दुर्वाशी होय तो देखा. तेजो वर्चस बलधृती, आयुरा योग्य ज्ञानसंपत्ती. रुद्रजपे वर्धिते ये यमा एकजिते. रुद्रजप मंत्रीशी स्नान करविती ईश्वराशी. तेचे उदक भक्तीशी, जे जन करते स्नानवाद. त्याते मृत्यू भय नाही, अनेक एक नवल पाये. रुद्रजपे पुण्यदेही, स्थिर जीव पुण्य असे. अति रुद्रजपोनी उदकाशी, स्नान केल्या वरासी. भीतसे मृत्यू त्याशी, ते तरती भवार्णवे. शतरुद्र अभिषेकाशी, पूजा करती महेशाशी. ते जन होती शतायुषे, पाप निर्मूलन परियसा. ऐसे जाणूने मानसी, सांग्या आपुले दूताशी. रुद्र जपता विप्राशी, बाधू नको म्हणे ब्रह्मा. एकूणी ब्रह्माचे वचन, यमा आला तुमचे स्थान. म्हणून पराशरे जाणा निरोपिले रायाशी. आता तुझ्या कुमाराशी, उपाय सांगेन परीशी. 10 सहस्र रुद्री
रुद्रेशी स्तवन करी शिवा ते 10 सहस्र वर्षावरी तव पुत्र राज्य करी. इंद्रासमान धुरंधरी कीर्तिवंत अपार त्याचे राज्य श्रेयशी अपार नसे निच्छेशी अकंटक संतोषी राज्य करी. तुझा सुत बोलावावे शतविप्राशी जे का विद्वान जन परीशी लावावे ज्ञानी अनुष्ठानाशी तत्काळ त्वा रुद्राच्या ऐसा विप्र करवी देखा शिवाशी करी अभिषेका. आयुष्य वर्धेले कुमारिका सदश्रेय होईल येणे परी रायाशी सांगे पराशर ऋषी राये महानंदेशी. आयुष्य वर्धना आरंभ केला ऐसा ऋषी पराशर उपदेशिताचे द्विजवर बोलावनिया सर्व संभार पुरवतसे ब्राह्मणाशी शतसंख्याक कलशाशी विधिपूर्वक शिवाशी पुण्य वृक्षतळेशी अभिषेक करवी तसे त्याचे या जिळे पुत्राशी स्नान करवी प्रतिदिवशी सप्तदिन येणे विधीशी आराधिला ईश्वर अवधी जहाले दिवस 7 बाळ पडिला निचेष्टित पराशर येवणी त्वरित उदकेशी सिंचिले तये वेळी अवर्चित वाक्य झाले अदुष्यत सवेची दिशे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्वष्ट महाभयंकर आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पडत मंत्राक्षदा ते अवसरी घातल्या कुमारावरी दूत पाहती राहुणी दुरी जवळ येऊ न सकते होते महापाशव हाती कुमारिकावरी टाकू येते शिवदूत दंड हस्ती मारो आले यमदूता भयचकित यमदूत पडून गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवर तेने रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेद श्रुती करुणिया इतुक्यावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राजयश आनंद थोर समारंभ करतसे पूजा करुणी द्विजाशी देता झाला भोजनाशी तांबूलादी दक्षिणेशी संतोष वेले द्विजवर संतोषुनी महाराजा सभा रचित महाऊजा बैसवणी समस्ता द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपले श्रीसहित घालता झाला दंडवत येऊन या बसला सवेत आनंदित मानशी त्यास मही ब्रह्मासुत नारद आला अकस्मात राजा धावणी चरण धरित सिंहासनी बैसवी पूजा करुणे उपचारे राजयाते नमस्कारे म्हणे स्वामी या अवसरे कोठवणी येणे झाले पये राजा म्हणे देवऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनाशी काय वर्तले विशेषी आम्हाला गे निरूपिजे नारद म्हणे रायाशी गेलो होतो कैलासाशी येता देखील मार्गाशी अपूर झाले परियसा महामृत्यू दूतासहित नेवया आला तुझ्या सुत सवेची येऊनी शिवदूत तया लागी प्रभाविले यमदूत पडून जाते यमा पुढे सर्व सांगते आम्हा मारले शिवदूते कसे करावे स्थितीत यम कोपने निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मार दिला निरूपा राधी स्वामिया निज कर्मानु बंधनेशी राजकुमार गतायुषे त्याते आणि त्या दूताशी कसा शोधत मारले वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी 10 सहस्र वर्ष अवधी आयुष्य असे राजपुत्रा न विचाराशी चित्रगुप्ता वया पाठविले दूता वखोटे केले शिवदूता जीवे सोडवणी म्हणून या बोलावणी चित्रगुप्ता आयुष्य विचारित त्वरिता म्हणून पाठवी दूता चित्रगुप्त पाचारिले वसताती चित्रगुप्ताशी काढोने पाहे पुत्राशी 12 वर्ष आयुष्य पर्यशी राजकुमारा लिहिले असे तिथीची लिहिले होते अनेक 12 सहस्र वर्ष लेख पाहून यम शाशंकित म्हणे अपराध आमुचा वीरभद्रा ते बंधून यमधर्म गेला परतून आम्ही आलो तेथून म्हणून सांग नारदा रुद्र जपे पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सुता मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरु कृपे ऐशी नारद सांगून निघून गेले तेथून पराशर महामुने निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्ष निर्भर राज्य हो गेले धुरंधर पुत्रपौत्र महिवर ऐसा रुद्र अध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा विनेला लगे काळा महिमा श्रीगुरु म्हणती दाम्पत्तीशी सिद्ध म्हणे नामधारकाशी ऐशी कथा विस्तारेशी श्रीगुरु सांगे दाम्पत्यशी प्रेम भावे करुणिया या कारणे श्रीगुरुशी प्रीतीधोर रुद्राध्यायाशी पूजा करावी भक्तीशी रुद्राध्याय करुणिया म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता तरे भवसागर लादे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राध्यक्ष
ते वर्णिले असे अद्भुत म्हणे. सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादरे रुद्राध्याय महिमावर्णम नाम अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. दत्तात्रेय महाराज की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.